सप्रेम जय भीम. तर पाहूया पुढचा भाग. 1200 वर्ष भारताच्या पराधीनतेचे कारण वर्णव्यवस्था, जातीभेद. भारत हा तब्बल 1200 वर्ष मुसलमान सम्राट आणि इंग्रजांचा गुलाम राहिला. याचे कारण म्हणजे येथील वर्णव्यवस्था आणि प्रखर जातीभेदाने पोखरून गेलेली येथील सामाजिक व्यवस्था. येथील साम्राज्य काही ब्राह्मणांचे सोडून क्षत्रियांचे राहिले असले तरी मात्र त्यांच्यावर नियंत्रण हे भटजी ब्राह्मणांचे राहायचे. त्यामुळे ब्राह्मणे जे म्हणतील ते राजाला मान्य करावे लागत होते. जरी येथील राज्य करणाऱ्या राज्याची सीमा ही सीमित होती, परंतु त्या राज्यामध्ये तसेच लढणाऱ्या सैनिकांमध्ये राष्ट्र तसेच राष्ट्रीयतेची भावना त्यांच्यामध्ये अंश मात्रही नव्हती. प्रखर जातीभेदामुळे सैनिकामध्ये सुद्धा असंतोषाची भावना खदखदत राहायची. आत्मविश्वास, साम्राज्याविषयी प्रेम आणि राजाविषयी निष्ठा ही त्यांच्या सैनिकामध्ये नव्हती. अविश्वास आणि असंतोष वर्णव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या माणसामधील पोकळी, जातीभेदाने निर्माण केलेले परस्परांमधील घृणेचे भाव यामुळे सैनिकांचे मनोबल दृढ राहू शकले नाही आणि या कारणामुळेच भारतातील राजे महाराजे चिरकाल आपले साम्राज्य टिकवू शकले नाही. शेवटी त्यांना गुलामच व्हावे लागले. स्वतःच्या देश बांधवांना गुलाम बनवणारे, त्यांचा अमानुषपणे छळ करणाऱ्या, सातत्याने त्यांच्या भयंकर शोषण करणाऱ्या, स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना इतरांची गुलामी स्वीकारावी लागली. परकीयांच्या नियंत्रणाखाली जगावं लागले. हा एक संयोगच म्हणावा लागेल. हा एक प्रकारचा निसर्गाने घेतलेला सूरच होता. सर्वप्रथम सिकंदरने भारतावर आक्रमण केले. हिंदू राजा पुरू यांच्याशी युद्ध करून तो जिंकला. 1192 तराईंच्या रण मैदानातून मोहम्मद गौरी राजा पृथ्वीराज याच्या संधी प्रस्तावावर विचार करून उत्तर पाठवले की तो आपल्या भावाला विचारल्यानंतरच संधी प्रस्तावावर विचार करणार. उत्तर मिळताच राजा पृथ्वीराज आणि राजपूत सैनिक युद्ध टळल्याचे समजून निश्चिंत झाले आणि पूजापाठ वगैरे करण्याचे आपल्या दैनंदिन कार्यास लागले. ही संधी साधून गौरीने आपल्या सैनिकांचं आक्रमण केले आणि निश्चिंत झालेल्या राजपूत सैनिकांचा निर्ममतापूर्वक शिरच्छेद केला आणि पृथ्वीराजलाही हरवले. खांडव्याच्या रणभूमीत बाबरने आधुनिक तोफगोळे आणले होते, परंतु इकडे राजपूत सेनेकडे हे आधुनिक शस्त्र नव्हते. या तोफा 6 फरलांगापर्यंत आपला मारा करून शत्रूंना परास्त करण्याचे कार्य करीत होत्या. राजपुती सेना तोफांच्या अग्नीत जळून भस्म झाली. 1030 अलवरुणी या इतिहासकाराने लिहिलं होतं की हिंदू समाजातील लोकांना जर हे सांगितलं की परदेशात तुमच्यापेक्षा शक्तिशाली जातीचे लोक राहतात, त्यांचा विश्वास बसत नव्हता. कारण ते या दंभवृत्ता जगात वावरत असत की त्यांच्यासारखा शक्तिशाली जगात कुणीही नाही. या खोट्या अभिमानामुळे ते सातत्याने हरत राहिले. मध्यकाळात जातीभेद आणि स्पृश्यता ही शिखरावर पोहोचली होती. मुसलमान सेनेद्वारा कोणता हिंदू सैनिक बंदी बनवला जायचा त्याला अस्पृश्य समजले जाय आणि तो जर सुटून आला तर हिंदू समुदाय त्याचा बहिष्कार करायचे. ब्राह्मणाला दान देणे, व्रत तप केल्यानंतर पुन्हा त्याला सैन्यात योग्य सैनिक म्हणून घेतलं जायचं. ते एका यवनाला 1000 चांडाळाबरोबर मानायचे आणि जर कोणी सैनिक त्यांच्या संपर्कात आला त्याला चांडाळ समजून अस्पृश्य मानायचे. युद्धाच्या मैदानात एक यवन समोर दिसताच हिंदू सेना ते अपवित्र समजून आपले शस्त्र खाली ठेवत असत. अशा प्रकारे हिंदू सेना घाबरून लढायची. त्यामुळे शेवटी विजय यवनाचा व्हायचा. यवनापेक्षा 4 ते 5 पट असलेली हिंदू सेना रण मैदान सोडून पळून जायची. त्यामुळे त्यांचा दारुण पराभव व्हायचा. ब्राह्मणशाही विचारधारेने भारताचे तुकडे तुकडे करून टाकले होते. प्रत्येक राज्य हे एक स्वतंत्र देश बनला होता. तेथील रूढी प्रचलित भाषेच्या आधारावर देश बनला होता. बृहस्पती या ब्राह्मण पंडितांनी लिहिल्याप्रमाणे एका दिवसात ज्या स्थळाची माहिती मिळणे अशक्य आहे किंवा मध्यभागी पर्वत किंवा पहाड आहे तर तो भाग परदेश समजला जावा. धर्मसिंधू या ग्रंथात परदेश कशाला म्हणायचे ते स्पष्ट सांगितले आहे. त्यानुसार ब्राह्मणांच्या निवासस्थानापासून 20 योजन दूर, क्षत्रियांसाठी 24 योजन, वैश्यासाठी 30 योजन आणि शूद्रासाठी 60 योजन दूर परदेश प्रारंभ होतो. याचा दुष्परिणाम असा झाला की हिंदूंनी कधी संपूर्ण राष्ट्राला एक राष्ट्र मानले नाही. त्यामुळे त्यांच्यात राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया.